अब ये दुनिया जलती है तो उसमें मैं क्या करूँ, कमा रहा हूँ। मित्रांनो, आपल्याला या प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे काही अलाइट मोशनचे प्रोजेक्ट असतील ते प्रोजेक्ट तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। जसं की मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्टची गरज लागणार आहे। प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर बघू शकता काही या प्रकारचा हा प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे। यामध्ये आता मित्रांनो, तुम्हाला एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ बनवणार आहे त्यातला एक फोटो सर्वात अगोदर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर ह्या फोटोला मित्रांनो तुम्हाला इथे 9.04ची जी काय आपली बीट आहे त्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि वाढवल्यानंतर व्यवस्थित या फोटोला मूव्हमेंट ट्रान्सफरवरती क्लिक करून व्यवस्थित ॲडजस्ट तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि ॲडजस्ट केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची जी काय ऑपोसिटी आहे ती तुम्हाला 30 ते 35 दरम्यान अशी ठेवायची आहे। नंतर मित्रांनो, या फोटोवरती असं तुम्हाला क्लिक करून लॉंग प्रेस करून ही जी काय आपला ग्रुप आहे लिरिक्सचा त्या ग्रुपच्या खालच्या बाजूला असं घेऊन यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो, आपली ज्या काही लिरिक्स आहेत त्याला तुम्हाला ॲनिमेशन ॲड करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून आपले बघू शकता टेक्स्ट ॲनिमेशन तुम्हाला जे काही दिसते, म्हणजे जे काही टेक्स्ट दिसते ते टेक्स्टला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन आपला जो काही लिरिक्सचा ग्रुप आहे त्याला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपली जी काही स्टार्टिंगला इमोजी आहे ते सोडून मित्रांनो पुढे जेवढे पण आपल्या काही लिरिक्स असणार आहेत तर ते आपल्या प्रत्येक लिरिक्सला तुम्हाला हा जो काही इफेक्ट म्हणजे जे काही टेक्स्ट ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, ॲड केल्यानंतर आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। नंतर तुम्हाला 9.4च्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे जे काही फोटो असणार आहेत ते फोटो तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये सेट करून त्याला फिल स्क्रीनला सेट करायचे आहेत। तर आता बघू शकता हे जे काही माझे फोटो म्हणजे आहे ते फोटो मी या ठिकाणी ॲड करून घेतो आहे। ओके, तर तुम्हाला देखील या प्रकारे फोटो आहे ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, बघू शकता फोटो मी ॲड करून घेतलेले आहेत। फोटो ॲड केल्यानंतर आता जे काय आपल्याला लोगो असणार आहे, लोगो आणि आपली जी काही शॅडो PNG आहे ती तुम्हाला या प्रकारे अशा वरच्या बाजूला घेऊन यायचे आहे। या प्रकारे वरच्या बाजूला घेऊन आल्यानंतर आता तुम्हाला 9.4च्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता या प्रकारे ही PNG मी तुम्हाला दिल्या ही PNG ॲड करून ह्या PNGला या प्रकारे असं सेंटरला सेट करायचं आहे आणि याची साईज थोडीशी तुम्हाला नकळत अशी मोठी करायची आहे। ओके, नंतर मित्रांनो ह्या PNGला तुम्हाला एकदम लास्टपर्यंत असं वाढवायचं आहे। या प्रकारे वाढवल्यानंतर आता इथून तुम्हाला बॅक येऊन आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला यायचं आहे आणि फोटोचा इफेक्ट कॉपी करून जे काय आपण फोटो ॲड केलेत तर त्या प्रत्येक फोटोला तुम्हाला हा इफेक्ट आहे तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, जेवढे पण फोटो होते त्या प्रत्येक फोटोला जो काही इफेक्ट होता तुम्ही इफेक्ट आहे तो पेस्ट करून घेतलेला आहे। तर मित्रांनो, बघू शकता या प्रकारे इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर बघू शकता या प्रकारे एक मी ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला दिला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे आणि एकदम शेवटच्या बीटवरती येऊन ह्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग जी आहे ती तुम्हाला इथे 50वरती ऑपोसिटी जी आहे ती तुम्हाला 50वरती ठेवायची आणि ब्लेंडिंग मोड जो काय आहे तो लाईटनवरती क्लिक करून लाईटनवरती सेट करायचा आहे। तर मित्रांनो, बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे। व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या बटनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।